जवळपास 2.5 महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होतोय आणि देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे। दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅली, राजकीय आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदाव्यांनंतर देशभरातील मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे अवघ्या काही वेळात अखेर समोर येणार आहे आणि देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार की इंडिया आघाडीला यश मिळणार हे स्पष्ट होणार आहे। आणि न्यूज 18 लोकमतनं संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत जबाबदारीनं निवडणुकीचं कव्हरेज केलं आणि त्यानंतर आज संपूर्ण दिवसभर जगभरातील मराठी प्रेक्षकांना न्यूज 18 लोकमत वरती या निवडणुकीचे सर्वात वेगवान आणि अचूक निकाल पाहता येणार आहेत आणि निकालासोबतच त्याचं परिपूर्ण विश्लेषण सुद्धा तज्ञ जाणकारांकडून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर ही निवडणूक लोकसभेची असली तरी राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे ते राज्यातल्या निकालांवरती आणि राज्यामध्ये महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। महायुतीनं आपण राज्यामध्ये 40 पेक्षा जास्त जिंकणार असा दावा केलाय तर महाविकास आघाडीनं आपण 35 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा केलाय। राज्यामध्ये अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली, त्यापैकी बारामती, माढा, शिरूर, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, सांगली या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर झाली आणि अनेक मतदारसंघात जनतेचा कौल नेमका कुणाला याचा अंदाज छातीठोकपणे कुणालाही वर्तवता येत नाहीये। मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर या मतदानामध्ये दिसणार का याची चर्चा आहे तर राज्यामध्ये वंचितचा फटका कुणाला बसणार याची देखील उत्सुकता आहे आणि या सगळ्याचा निकाल थोड्या वेळाने आपल्या समोर येईलच। तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्याची जनता कुणाला कौल देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मराठवाडा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर मराठवाड्याच्या जनतेनं कुणाच्या पारड्यात मतं टाकली आहेत हे आता काही क्षणात स्पष्ट होणार आहे। छत्रपती संभाजीनगरात झालेल्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे काही वेळात आता समोर येणार आहे। तिकडे जालन्यामध्ये 6व्यांदा रावसाहेब दानवेंच्या चकव्याची जादू चालणार की काँग्रेसचे कल्याण काळे बाजी मारणार हे काही वेळातच स्पष्ट होईल। तर बीडमध्ये सुद्धा भाजपच्या पंकजा मुंडे या विजय खेचून आणणार की बजरंगाची कमाल होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील जिंकणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निंबाळकरांवरती जनता विश्वास दाखवणार याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे। तर न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोल मध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला आणि सर्वात मोठा आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोल नुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं पाहायला मिळतंय। एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रामध्ये भाजप मोठा पक्ष असणार आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीला 32 ते 35 जागांचा अंदाज असून महाविकास आघाडीला 15 ते 18 जागांचा अंदाज आहे। महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागांचा अंदाज आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आणि या सगळ्याचाच फैसला आता थोड्याच वेळात हळूहळू आपल्या समोर यायला सुरुवात होणार आहे आणि जोपर्यंत देशातल्या शेवटच्या जागेचा निकाल येत नाही तोपर्यंत या निकालाचे सगळे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळतील। आज संपूर्ण दिवसभर सर्वात अचूक आणि सर्वात वेगवान लोकसभा निवडणुकीचा निकाल। तर सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोल नुसार महाराष्ट्राच्या विभागवार कोणत्या आघाडीला किती जागा मिळाल्या हे आम्ही सांगणार आहोत।
यामध्ये कोकणामध्ये लोकसभेच्या 3 जागा आणि या 3 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 जागा दाखवण्यात आल्या, तर एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे कोकण विभागात। कोकणात लोकसभेच्या एकूण 3 जागा आहेत। त्यानंतर नजर टाकूयात मराठवाड्यावर। मराठवाड्यामध्ये एकूण 8 जागा आहेत लोकसभेच्या आणि या 8 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे। कोकण विभागानंतर मराठवाड्यावरती आपण एक नजर टाकूयात। लोकसभेच्या 8 जागा आणि 8 पैकी 3 ते 6 जागा महायुतीला आणि 2 ते 5 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 0 जागा। आणि मराठवाड्यानंतर बघूयात दुसरा विभाग। एक्झिट पोलनुसार, मेगा एक्झिट पोलनुसार काय अंदाज वर्तवण्यात आलेत। मराठवाड्यातल्या लोकसभेच्या 8 जागांनंतर आता एक नजर टाकूयात मुंबई आणि ठाण्यावरती। मुंबई आणि ठाणे विभागात 10 जागा एकूण लोकसभेच्या आणि 10 जागांपैकी 8 ते 10 जागा या महायुतीला दाखवण्यात आल्यात, तर 0 ते 2 जागा या महाविकास आघाडीला दाखवण्यात आल्यात आणि इतरांना 0 असा हा मेगा एक्झिट पोलचा अंदाज आहे मुंबई आणि ठाणे विभागाच्या 10 लोकसभेच्या जागांचा। आणि यानंतर सुरतमधून एक मोठी बातमी येते। निकाला आधीच भाजपनं खातं उघडलंय। सुरतमध्ये मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। सुरतच्या एका जागेचा निकाल समोर आलाय, तो म्हणजे निकाला आधीच भाजपनं खातं उघडलंय। सुरुवात झालेली आहे। सुरतमध्ये मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीचे निकाल खरंच 6 वाजल्यापासूनच यायला सुरुवात झाली आहे आणि तिथे सुरतमध्ये मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीसाठीचा निकाल समोर येतोय आणि सुरतमधल्या एका जागी भाजपनं खातं उघडलंय, तिथे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झालेत। आता एक्झिट पोलमध्ये सर्व संस्थांनी काय अंदाज वर्तवले होते त्यावरती आपण एक नजर टाकूयात। एक्झिट पोलनुसार नेमके अंदाज काय आलेत, वेगवेगळ्या संस्थांनी काय अंदाज वर्तवले होते त्यावरती आपण एक नजर टाकूयात। चाणक्य महाराष्ट्राकडून महायुतीला 33 जागा दाखवण्यात आल्या, तर महाविकास आघाडीला 15 जागा दाखवण्यात आल्यात, तर सी वोटर महाराष्ट्रानुसार महायुतीला 22 ते 26 जागा दाखवण्यात आल्यात, तर महाविकास आघाडीला 23 ते 24 जागा दाखवण्यात आल्यात सी वोटर महाराष्ट्रानुसार। पोल ऑफ पोलमध्ये चाणक्य महाराष्ट्र त्याचसोबत पोल स्ट्रेट महाराष्ट्र नुसार महायुतीला 22 जागा दाखवण्यात आल्या, तर महाविकास आघाडीला 25 जागा, तर रिपब्लिक मेट्रीज महाराष्ट्रच्या पोलनुसार महायुतीला 30 ते 36 जागा दाखवण्यात आल्या आहेत, तर महाविकास आघाडीला राज्यामध्ये 13 ते 19 जागा दाखवण्यात आल्या आहेत। तर याच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर तैनात आहेत। सुरुवातीला आपण पुण्यामध्ये जाणार आहोत, तिथे चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, गुड मॉर्निंग। आज खूप मोठा दिवस आहे, लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार आहेत। पुण्यामध्ये त्याआधीचं काय वातावरण दिसतंय? व्हिडिओ गुड मॉर्निंग श्वेता, आता आपण ही जी मतमोजणी केंद्र आहे एफसीआय गोडाऊन म्हणजे कोरेगाव पार्कातलं, तिथं आपण आहोत। आपण पाहू शकतो ही सगळी लाईन जी आहे सगळे मतमोजणी कर्मचाऱ्यांची आहे। गेटवर आपण अक्षरशः रीग लागलेली आहे, सगळे आत जातील, नंतर सगळे ईव्हीएम ताब्यात घेतील, आपल्या टेबलवर ठेवतील, नंतर ते सिलिंग म्हणजे सुरुवातीला एक पूर्वतयारी आपण ज्याला आपण म्हणतो, ही सगळी पूर्वतयारी आपल्याला इथं पाहायला मिळते। साधारण 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, पहिलं पोस्टल वोटिंगचं काउंट होईल, त्यानंतर 8:30 वाजता आपल्या ईव्हीएमचं सील तोडून मग पुढची मतमोजणी सुरू होईल। पण एकूणच ही सगळी प्रक्रिया सुरू होईल बरोबर 8 वाजता, पण त्याच्या आधीची सगळी तयारी आणि लगबग आपल्याला इथं बघायला मिळते। कडकोट पोलीस बंदोबस्त आहे, वेळ मतमोजणी कर्मचारी
इथं सगळे आपापल्या टेबलवर जाऊन बसतात, सगळ्यांची लगबग सुरू आहे, आपली नाव नोंदणी करून आत जाण्याची ही सगळी तयारी होईलच. ही प्रशासकीय प्रक्रिया आहे, त्यात काही नाही. पण आता आपण थोडा आढावा घेऊ या चारही मतदारसंघाचा, म्हणजे एकूणच राज्याचा. हे जरी निकाल लोकसभेचे असले तरी राज्यातलं जे सरकार आहे, निकाल काय लागतात लोकसभेचे, त्यावर राज्याच्या सरकारचंही भवितव्य बरंचसं अवलंबून असणार आहे. कारण मविया राज्यात जास्त जागा घेणार की महायुती. खरं तर सगळे एक्झिट पोल सांगतात की महायुतीत जास्त जागा घेणार, पण मवियाला आशा आहे की आम्ही जास्त जागा घेऊ. म्हणजे ते म्हणतात हे एक्झिट पोल खरेच नाहीत असंही म्हणतात. निकाल शेवटी आपल्याला सगळे जे कल आहेत, प्राथमिक कल 10 वाजता एक हाती येतील, त्यानंतर 12 वाजता ट्रेंड सेट होईल आणि 2 ते 2:30 नंतर निकाल हाती यायला लागतील. मग अवघ्या काही तासांचा काळ आहे. त्यामुळे जे काही दावे प्रतिदावे केले जातात सत्ताधारी विरोधकांकडनं ते काही तासातच स्पष्ट होतील. थोडा वेळ काढायची उत्सुकता सर्वांची ताणली गेलेली, सर्वांना माहिती. म्हणजे जो शेवट असतो कुठल्याही इलेक्शनचा, आपल्या लोकशाहीचा उत्सव मानला जातो लोकसभा निवडणूक म्हणजे सर्वात मोठा, आणि त्याचा आज शेवट आहे. बिलकुल चंद्रकांत, आणि हे सगळे कर्मचारी आपापली जागा घेत आहेत. आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पुण्यातले हे अपडेट आपण घेत होतो. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास राजकीय संन्यास घेणार अशी मोठी घोषणा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे. न्यूज18 लोकमतशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आणि विदर्भातल्या 10 जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, तसंच राज्यामध्ये चांगलं यश मिळेल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर खोटं बोल पण रेटून बोल ही वडेट्टीवारांची सवयच असल्याची टीका भाजपचे उमेदवार अशोक नेतेंनी केली. तर वडेट्टीवार हे खूप मोठे नेते, राज्यव्यापी नेते असल्याची खोचक प्रतिक्रिया मंत्री आत्राम यांनी दिली. तर सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये आमचा उमेदवार पडूच शकत नाही, हे वातावरण आहे. आणि जर पडत असेल तर फिर दाल में कुछ काला. आणि अशा स्थितीमध्ये जर इतक्या लोकांचा प्रतिसाद असताना उमेदवार पडतो, लोकांनी निवडणूक लढल्यानंतर उमेदवार पडत असेल तर पुढची निवडणूक लढायची का म्हणून लढायची, लढून उपयोग का. म्हणून मी सांगितलं की हा उमेदवार आमचा 1,01,000% जिंकणार, आणि जिंकणार नसेल तर या पुढच्या भविष्यातील निवडणुकीमध्ये मी राजकीय निवडणूक लढणार नाही, राजकीय संन्यास घेईन. शेवटी राजकीय लोकांचं आदत झालेलं आहे, खोटं बोल पण रेटून बोल. त्यामुळे त्याकडे मी काही अधिक लक्ष देणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची सीट हे मोदीजींच्या कामामुळे, माझ्या कामामुळे, आणि विशेषतः माझ्या लोकसभा क्षेत्रातील सर्व नेते म्हणजे महायुतीच्या सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात मेहनत केलेली आहे, काम केलेलं आहे. विरोधी पक्षाचा फार मोठे नेते आहेत, आमचे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत ते विरोधी पक्षाचे. त्यांच्या गोष्टी फार मोठ्या असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं अवलोकन त्यांनी केलं असेल. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की इथे महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा 40चा जवळजवळ सीट निवडून येते. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राजकीय पक्षांसोबतच उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे. अवघ्या काही वेळात मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे स्पष्ट होणार आहे आणि प्रत्येक उमेदवार आपणच निवडणुकीमध्ये विजयी होणार असा दावा करतोय. उद्याच्या मतमोजणीच्या बाबतीत मी अतिशय निश्चिंत आहे आणि मला खात्री आहे की सामान्य लोकांची केलेली कामं सामान्य लोक कायमस्वरूपी लक्षात ठेवतात. जरी मंत्री, आमदार, खासदार केलेली माणसं त्या ठिकाणी काही पैशासाठी, काही पदासाठी त्या ठिकाणी सोडून जात असतील, पण सामान्य माणूस मात्र त्यानं केलेलं काम कधीही विसरत नाही. मला वाटतं हा फरक आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्याच्या विजयाची खात्री आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जे ओपिनियन पोलमध्ये दाखवतो त्याच्यापेक्षा निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा राहणार आहे. 100% माझा विजय होणार आहे, कारण हा निर्णय रायगडच्या मतदारांनी घेतलेला आहे. या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी घेतलेला आहे. रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या जनतेने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच माझा विजय होणार आहे. या निवडणुकीत किमान 1.5 लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं ही निवडणूक मी जिंकेन असा माझा विश्वास आहे. पक्षाचा प्रचार हा माझ्या पक्षाची ध्येय धोरणे यावरती होता. त्यामुळे निकाल काय लागेल याकडे मी कधीच चिंतित नसतो आणि व्यथित नसतो, कारण आजपर्यंत अनेक गुन्हेगारांच्या विरुद्ध फौजदारी खटले चालवले.
त्यामुळे त्या खटल्याच्या निकालाबद्दल देखील माझी कधी उत्सुकता नसेल, परंतु निश्चित मला खात्री आहे की विजय माझाच होणार आहे। निवडणूक झाल्यानंतर आम्ही जे सतत जनतेत आहोत, दुखात आहोत, आणि जे काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी म्हणा, सामान्य माणसांनी म्हणा, जे काही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मेहनत घेतली ती अतिशय खूप मोठी होती आणि त्यांच्या भरोशावर ही निवडणूक आपण जिंकणार म्हणजे जिंकणार। तर लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही क्षणात लागणार आहे। मात्र या निकालापूर्वीच भाजपनं विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू देखील केली आहे। 400 पार होणार असल्याचा दावा करत आत्तापासूनच मिठाई तयार करायला सुरुवात झाली आहे। तर मिठाई तयार करणाऱ्या भाजपचं तोंड कडू करण्याचं काम संजय राऊतांनी केलंय। 10,000 बुंदीचे लाडू तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे। गिरगावमध्ये बुंदीचे लाडू आणि मिठाई तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। भाजपचे नेते अतुल शहा यांनी मंगळवारी निकालानंतर पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्वतः मिठाई तयार करून घेण्याकरता पुढाकार घेतलाय। एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळणार असल्याचं आणि 400 पार होणार असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे भाजपनं जल्लोषाची तयारी सुरू केली आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्यानं सगळ्यांचं तोंड गोड केलं जाणार असल्याचं अतुल शहा यांनी आवर्जून सांगितलं। हे उद्या सकाळी जसे निकाल यायला लागले की प्रदेश कार्यालयात वाटू आणि त्याच्यानंतर माझ्या विभागात म्हणजे मुंबादेवी, सीपीटँक, कुंभारवाडा, गोलदेवल, खाडिलकर रोड, गिरगाव या सगळीकडे असतील। 10,000चं ऑर्डर तर मला वाटतं उद्या संपून जाईल। उद्या संध्याकाळी परत आम्हाला द्यावा लागेल ऑर्डर। आणि आम्ही एक चांगला हा डब्बा बनवलाय। त्या डब्बामध्ये मोदीजी तर आहेतच, पण त्याच्याबरोबर आम्ही लिहिलंय अब की बार मोदी सरकार, तिसरी बार मोदी सरकार। भाजपकडून तोंड गोड करण्याची तयारी सुरू असतानाच संजय राऊत यांनी सुद्धा जल्लोष करणार असल्याचं सांगितलं। पण नेमका कोणता जल्लोष करणार ते संजय राऊत यांच्या तोंडूनच ऐका। अरे लड्डू बनाओ, हलवा बनाओ, बासुंदी बनाइए, संदेश मिठाई बांटो, रगड़ा पैटीज बांटो, फाफड़ा बांटो, कल लेके आइए, लोग जश्न मनाएंगे आपके हार का। देशाचं लक्ष 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागलंय। आता 4 जूनला कोण जल्लोष करतं, कोण मिठाई वाटतं आणि कोणाचं तोंड गोड होणार हे काही तासातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर लोकसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास उरलेत आणि राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे। तर निवडणूक निकालापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला। लोकसभा निवडणूक प्रचारात सत्ताधारी महायुतीनं 45 पारची घोषणा दिली होती। महाराष्ट्र में 2 साल में जो हमने काम किया है, 10 साल में मोदी जी ने काम किया है, उस काम का सम्मान महाराष्ट्र की जनता करेगी। मिशन 45 सक्सेस होगा। लोकसभा निवडणुकीत राज्यात 45हून अधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीनं चंग बांधला होता। तसा प्रचारही महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकी दरम्यान केला। मात्र विविध एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला 40शी गाठता आली नाही। त्यामुळे यावरून आता राजकारण रंगलंय। राज्यात महायुती 40हून अधिक जागा जिंकेल असा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। 350च्या पेक्षा जास्त जागा देशामध्ये येऊन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा निर्णय देशवासियांनी घेतलेला आहे। त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। नगरच्या दोन्ही जागा महायुतीच्या येतील। एकीकडे सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेच्या 40हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 35हून अधिक जागा मिळतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। 35 जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत हा सर्वे भंकस होता। त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे। आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल। देशात उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेलं महाराष्ट्र हे राज्य आहे। त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीनं
राज्यातील 40 जागांवर लक्ष केंद्रित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी अनेक सभा घेतल्या होत्या. तसंच राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी महाराष्ट्रात सभा घेत मतदारांना आवाहन केलं होतं. विविध एक्झिट पोलमध्ये केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येणार असल्याचं भाकीत करण्यात आलेलं आहे. मात्र राज्यातील लोकसभा जागांविषयी विविध अंदाज वर्तवण्यात आले. त्यामुळे राज्यातील लोकसभा निकालावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदाव्यांची जुगलबंदी रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.